चला आज तुम्हाला दाखवते माझ्याकडे असलेले फळाचे झाडं। सर्वात पहिले हे पपईचं झाड बी टाकून तयार झालेलं होतं। यानं पहिल्या वेळेस इतक्या छान पपया दिल्या होत्या, पण पहिल्या वेळेसपेक्षा दुसऱ्या वेळेस खूप सुंदर दिल्या होत्या आणि ते इतक्या गोड होत्या। एक वेळा जर मी दिली होती आईला वगैरे तर त्या म्हणे की घरची पपई इतकी गोड, म्हणजे सर्वांचं असंच रिॲक्शन होतं। आणि आता दुसऱ्या वेळेस तर मी बऱ्याच जणांना वाटल्या होत्या, कारण याला पपया खूप जास्त प्रमाणात आल्या होत्या दुसऱ्या टाईमला। आणि आता हे तिसरा चौथा टाईम आहे आणि आता याला 6-7 पपया लागलेल्या होत्या। 2 माझ्याच्यानं तुटल्या, आता 6 पपया या झाडाला आहे आणि हे कॅरीमध्ये लावलेलं आहे गच्चीवरील बागेमध्ये। तर पपईचं इतका छान रिझल्ट बघून बघा, आता हे याच्यात लावलेलं आहे मी ग्रो बॅगमध्ये। असेच बी निघत राहते, कारण मी काय करते पपई खाल्ली की इथे कॅरीमध्ये आणून ठेवते। आणि हा अंगूरचा वेल आहे, याला तरी अजून फळं आले नाही, कारण हा ग्राफ्टेड नाही आहे असं मला वाटते। आणि यावर्षी रिपोर्टिंग केलेली आहे त्याची। आणि बघा आता ही केळीचं झाड लावलेलं आहे कॅरीमध्ये। केळीचे झाड बरेच लावलेले आहे आणि हे ड्रॅगन फ्रूटचे बघा 3 तयार झालेले आहे, कारण हे मिशोवरून आणले होते पावसाळ्यानंतर आणि आता छान ग्रोथ घेतलेली आहे प्लांटने। आता बघूया। आणि हे अंजीरचं झाड बघा, मी कटई केल्यावर पूर्णपणे सुकलं होतं, पण आता नवीन पान यायला लागले। आणि इथं अंगूरला इतके अंगूर लागले होते, छोटं झाड होतं त्याच्यामुळे बाकी अंगूर गळले। खरं तर ते तोडूनच टाकायचे, झाडांची ग्रोथ महत्त्वाची असते। तरी आता 2 आहे सध्या, बघूया राहिले तर राहिले, गळले तर गळले, कारण झाडांनाही कळत असते की त्यांना किती फळं ठेवायचे आहे ते आणि ग्रोथ किती घ्यायची आहे ते। त्याच्यामुळे याला आता 2 अंगूर याच्यावर दिसून आलेले आहे। अंगूर नाही, पेरू, कारण याला भरपूर लागले होते, म्हणजे जेवढे फुलं आले ना तेवढे 15-20 पेरू लागलेले होते। आणि इथे बघा हे आहे ना मलबेरीचं लॉंग टाईपचे आहे। आणि हे केळीचे झाडं, हे डाळिंबाचं झाड आहे ना, हे पण बीपासून तयार झालेलं आहे। समोर हे पेरूचं झाड आहे ना, हे बीपासून निघालेलं आहे। एक रव दिलेलं आहे मी, बरेच निघाले होते। आणि हे मलबेरीला छान फ्रूट येऊन गेलेले आहे। रिपोर्टिंग केल्यानंतर बघा हे, आणि उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे याचे पानं थोडे जळालेले आहे। झाड चांगलं आहे। हे आपलं चिकूचं झाड आहे आणि हे चिकूच्या झाडाला मागच्या वर्षी आता मला 3 चिकू मिळाले, 3-4। आणि आता बघा फुलं परत यायला लागलेले आहे याला। आणि हे कुंडीमध्ये आहे, याला पण मोठं असे ग्रो बॅग वगैरे दिली ना खूप छान मोठा प्लांट होऊ शकते त्याच्यामुळं। आणि त्याच्यानंतर दाखवते अजून बाकीची फळाची झाडं, कारण फळांच्या झाडांचं कसं आहे, एकदा तुम्ही लावाल ना एखादं तर हळूहळू त्याची आवड निर्माण होते आणि मग ते असं वाटते आपल्या बागेमध्ये हे असायला पाहिजे, आपल्या बागेमध्ये ते असायला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवले बऱ्यापैकी, काही राहिले असेल। धन्यवाद। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।